नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज तुमच्यासोबत आलू पराठ्याची रेसिपी शेअर करणार आहे। गुबगुबीत असे आणि मऊ लुसलुशीत टम्म फुगणारे आलू पराठे आज मी इथं बनवणार आहे। मी इथं बटाटे उकडून घेतलेले आहेत अगोदर आणि आपल्याला किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे। तर किसणीने किसून घ्यायचे। तर पहा, इथं किसणीने किसून घेतलं ना, आपले टम्म असे आलू पराठे फुगते। त्याच्यामध्ये असे निब्बर असं घेतल्यासारखे राहत नाहीत, बटाटे मऊ बारीक होतात किसणीने किसून घेतल्यावर। अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे किसून घ्यायचे। माझे इथं सर्व बटाटे किसून झालेले आहेत। आपल्याला आलू पराठा बनवण्यासाठी आता आपण याचा मसाला बनवून घेणार आहोत। मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं तेल घालून घ्यायचं। आपलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायची मोहरी, आपली मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये घालून घ्यायचे जिरे। मोहरी जिरे तडतडले की घालायचा कढीपत्ता आवर्जून आलू पराठ्यामध्ये घालायचा, कारण की टेस्ट खूपच छान येते आणि आपले आलू पराठे खूपच खायला मस्त लागतात। आता मी इथं अद्रक, लसूण, हिरवी मिरची, मीठ याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। ही आपल्याला तेलामध्येच घालून घ्यायची। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि मी अर्धा चमचा जिरा पावडर घालणार आहे। अशा पद्धतीने जर आलू पराठ्याचा मसाला जर बनवला ना, तर खूपच टेस्टी आणि मस्त लागतात आलू पराठे खायला। इथं आपण आता बटाटे बारीक करून घेतले होते, हे आपल्याला त्याच्यामध्येच घालून घ्यायचे आणि मस्त असे मिडियम गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचंय। याच्यामध्ये घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालायची कट करून घेतलेली आणि परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथं आपला आलू पराठे बनवण्यासाठी मसाला तयार झालेला आहे। आता आपण याला थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊ। कणिक घेतलेली आहे चाळून, याच्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ, आणि अर्धी उभं तेल घालायचं, कारण की तेल घातल्याने ना आपली कणिक एकदम मऊ होते आणि आपले पराठे पण मऊ लुसलुशीत होतात। त्यामुळे आपल्याला घट्टसा गोळा बनवून घ्यायचा आहे। मी तसा मस्त असा घट्ट गोळा बनवून घेतलाय। आता आपण याला 10 मिनिटं भिजायला ठेवू। आपला मसाला इथं थंड पण झालेला आहे आणि आपली इथं कणिक मळून घेतलेली होती ना, मस्त अशी भिजलेली आहे। आता आपण पराठे बनवून घेऊ। घेतलंय त्याच्यामध्ये भरून घ्यायचं। असं गोल मस्त गोल उंडा तयार करायचा याचा। आणि आपल्याला आता हे परत कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं। आपल्याला हलक्याशा हाताने इथं लाटून घ्यायचंय पराठा गोल गरगरीत। इथं आपला मुरीत पराठा इथं लाटून झालेला आहे। मी इथं तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता। आपला इथं तवा गरम झालेला आहे।
आता आपण इथं पराठा मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, पलटी करून घ्यायचा आणि आता याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचंय. मस्त असा आपला टम्म इथं पराठा फुगलेला आहे, पाहू शकता तुम्ही किती मस्त असा आपला इथं पराठा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने जर मुलं बनवला ना पराठा तर मुलं खूप आवडीने खातात. तेल लावून घ्यायचं. मस्त असे माझे इथं आलू पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत, कशासोबत पण खाऊ शकता. मस्त तुम्हाला मी एक दाखवते. मस्त असे लुसलुशीत आपले इथं आलू पराठे तयार झालेले आहेत. कशी वाटली माझी इथं आलू पराठ्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने आलू पराठे बनवून पहा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.